हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. खरं तर खूप काम पण आहेत आणि म्हणजे दुसऱ्या डेली कामांसोबत बाकीचे पण खूप सारे कामं आहेत. तर सगळ्यात आधी मी ना वॉशिंग मशीन लावून घेते आणि त्याच्यासोबतच ना मला यांचे शूजसुद्धा धुवायचे आहेत. कारण की मी खूप दिवसापासून त्यांना म्हणत होती, मागच्या 8-10 दिवसापासून, की तुमचे शूज खूप खराब झाले. कारण की इथं ना खूप जास्त धूळ उडते. म्हणजे इतकी धुळेचं प्रमाण आहे गुजरातमध्ये की खूप जास्त. आणि जर समजा आपण बाहेर स्कार्फ वगैरे न बांधता गेलो ना तर केसांना पण असे खूप चिकट होतात केस. इतकं जास्त पोल्युशन आहे इथे. त्याच्यामुळे ऑफकोर्स कपडे वगैरे ते तर खूप धूळ धूळ होतं. इवन मोबाईल पण आपण हातामध्ये जर धरला ना तर मोबाईलवर सुद्धा अशी बारीक धूळ जमा होते रस्त्याने. इतकं जास्त पोल्युशन आहे गुजरातमध्ये. तर ठीक आहे, चला. तर मला आता हे 2 कामं करायचे. पहिले सगळ्यात आधी मशीन लावून घेते आणि त्याच्यानंतर मग त्यांची शूज धुते आणि सोबतच देवपूजासुद्धा करायची, तर ती पण करून घेते पटापट. आणि बाकीचे सुद्धा काम आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. हो, आम्ही कुठे जाणार आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. खरं तर जाणार आहे जवळच, पण त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. कारण की आम्ही ना असं स्टेसाठी कुठं जात नाही, फिरायला जातो बाहेर सॅटर्डे संडे, पण लगेच संध्याकाळी रिटर्न येतो. छोटीशी ट्रिप आहे, पण मी खूप जास्त एक्सायटेड आहे. कारण की आम्ही म्हणजे लग्नानंतर फक्त एकचदा गेलेलो आहे बाहेर असं स्टेसाठी. ते पण कंपनीकडून पाठवलेलं होतं, त्यांचं काम होतं त्याच्यासाठी. मग आता ह्या वेळेस जातो आहे. तर ठीक आहे, चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तिथल्या ठिकाणांचं जसं की कुठे गेलो तर व्हिडिओ तर शूट करतेच, पण मी ब्लॉगसुद्धा बनवणार आहे. कारण की मला आता म्हणजे असं दुसरे ठिकाणचं व्हिडिओ वगैरे शूट करण्यापेक्षा मला आता ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट आला आहे. म्हणजे व्हिडिओ बनवायला छान वाटतं. फक्त काय बोलायचं आणि काय बडबडत राहायचं हा एक प्रश्न पडतो, कारण एकटंच काय बडबडत बसणार आहे त्यामुळे. तर चला. तर बाहेर जायचं आहे म्हणून म्हटलं चला जर्किन वगैरे पण धुवून टाकूयात. कारण की एक दोन दिवस तरी ते घातले जातील आणि हे तर आठवडाभर जर्किन वगैरे कंपनीमध्ये घालून जातात, त्यामुळे मग ते खराबसुद्धा होतं. तर म्हटलं आज चला आज हे सगळं धुवून टाकूयात. तरी तर सगळ्यात आधी मशीन लावून घेतलं, कारण की बाकीची कामं तर होत राहतात, पण हे मशीनला होण्यासाठी जवळपास 1.5 तास लागतो. सकाळीच जर कपडे धुतले ना तर घरामध्ये पण ऊन येतं, तर त्यामध्ये ते लगेचच वाळून जातात. मला यांचे धुवायचे शूज, तर सगळ्यात आधी हे धुते, नाही तर मग ते वाढणार नाहीत. तर इथं बघू शकता मी छान असे शूज यांचे धुवून ठेवलेत आणि आता इथे ठेवते यांना वाळण्यासाठी, जेणेकरून दिवसभर वाळतील. आणि बघू शकता बाहेर किती ऊन आहे ते, म्हणजे संध्याकाळी थंडी वाजते आणि दिवसभर इतकं बाहेर कडक ऊन असतं, पण घरामध्ये तर थंडीच वाजते. आणि जर समजा बायचान्स जर खिडकी वगैरे उघडली तर बेडरूममध्ये तर खिडकीमधनं ऊन येतं, पण ते ऊन पण नको नको वाटतं असं होतं. तर असं काहीसं आहे. थोडासा पसारा आहे घरामध्ये, जो की मी किती पण आवरला तरी तो तसा तिथेच होतो. आणि आम्हीच तिथे काय जिथं जी वस्तू ठेवली तिथं तीच वस्तू ठेवून देतो. तर आता असं काहीसं आहे. तर देवपूजा केली, बाकीची जी कामं होती ती केली. तोपर्यंत तर मग कपडेसुद्धा झालेले होते. तर म्हटलं आता लगेचच कपडेसुद्धा टाकून घेऊ. आणि मी ना कपडे गॅलरीमध्ये वाळत टाकत नाही, कारण की तिथं ना कपडे वाळतच नाही का काय माहिती, पण 2 दिवस कपडे तिथे दोरीवरती वाळत ठेवावे लागतात, तर तेव्हा कुठे ते वाळतात. त्यामुळे मग मी घरामध्येच अशा प्रकारे एका रूममध्ये ना ऊन येतं, तर तिथेच मी हे कपडे वाळत टाकत असते. कारण की शक्यतो तिथे फक्त मी देवपूजा वगैरे करण्यासाठीच जाते. त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, इथंच आपलं हे स्टँड ठेवूयात. जर कधी कधी काही कपडे हाताने वगैरे वॉश केलेत ना तर ते कपडे मग घरामध्ये पाणी पाणी होतं, तर त्यासाठी मग ते कपडे मी गॅलरीमध्ये वाळत टाकत असते, जेणेकरून मग ते पाणी वगैरे पण होत नाही आणि 2 दिवस आरामात ते कपडे मग सगळे वाळत राहतात. तर अशा प्रकारे नाही, ते सगळे कपडे मी आज धुवून टाकले होते. तसं तर माझं काही नाही आहे की सकाळीच कपडे धुतले वगैरे गेले पाहिजे किंवा दुपारीच धुतले गेले पाहिजे. मी ना केव्हाही कपडे वाळत टाकते किंवा केव्हाही धुवायला टाकते. असं काही एवढं टायमिंग वगैरे काही फिक्स नाही आहे माझं. पण म्हटलं आपल्याला हे काही कपडे वगैरे लागतील, तर त्याच्यामुळे मग उगाच टेन्शन नको. आणि हे सगळे कपडे कसं लवकर वगैरे वाळले तर फोल्ड वगैरे करून कपाटामध्ये ठेवून देता येतात. तर त्यासाठी मी इथं पूर्ण पडदा वगैरे उघडून घेतला आणि कपडे तिथे उन्हामध्ये छान सरकवून दिले. तर आता कपडेसुद्धा टाकून झालेले आहेत आणि अजून तर खूप सारे कामं पण आहेत आणि मला झोप पण इतकी येते, कारण की
माहीत नाही का, पण रात्री खूप टाईमपर्यंत झोपच नाही आली आणि सकाळी पण लवकर उठले, त्याच्यामुळे मग खूप झोप येते, पण तर झोपू तर नाही शकत. काम तर चला. आणि ना आत्ताच मेशोवरनं माझे पार्सल आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये ना मी 2 ते 3 प्रकारचे ना मी कुशन कवर मागवलेले होते. म्हटलं जे चांगले येतील तर ते ठेवू आणि बाकीचे 2 जे आहेत तर ते रिटर्न करू. आणि म्हटलं तुम्हाला जर कोणाला घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी पण आपल्याला रिव्ह्यू पण देता येईल म्हटलं, तर त्यासाठी मी 3 प्रकारचे मागवले होते. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे होते आणि 2 सेम प्राईसचे होते, 150-150 रुपयाचे, आणि बाकीचे जे होते तर ते दुसऱ्या प्राईसचे होते. तर म्हटलं चला मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि सोबतच ना मी स्टीलच्या ज्या बॉटल आहेत ना तर त्या पण मागवल्या आहेत, तर त्यांचा पण मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आपण ते अनबॉक्स करूयात. तर इथं ना मी 250 रुपयाच्या आसपासनं स्टीलच्या बॉटल मागवलेल्या होत्या. तर 1 लिटर कपॅसिटी आहे या बॉटलची आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. आणि याच्यासोबत ना आपल्याला म्हणजे ब्रश सुद्धा मिळतो. जो बॉटल क्लीन करायचा जो ब्रश असतो ना, तर तो ब्रशसुद्धा आपल्याला यामध्ये येतो. आणि पॅकेजिंगसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आहे, म्हणजे अजिबात डॅमेज वगैरे किंवा काही होण्याचे चान्स नसतात. इतकी छान क्वालिटी आहे याची. आणि क्वालिटी तर मला खूप आवडली. आणि विशेष म्हणजे ह्याच प्रकारच्या ज्या बॉटल्स असतात ना, तर ह्या डीमार्टमध्ये आपल्याला जवळपास 199ला वगैरे मिळतात. पण ह्या मेशोवरून मी फक्त 250 रुपयाच्या 2 बॉटल्स घेतलेल्या आहेत. म्हणजे जसं आपण पाणी भरू गरम किंवा थंड, तर तसं पाणी यामध्ये राहते. अजिबात थंड पाणी गरम होत नाही किंवा गरम पाणी थंड होत नाही. एकदम छान थर्माससारख्या या बॉटल्स काम करतात आणि लुकला पण एकदम छान आहेत. अगदी कमी प्राईजमध्ये बेस्ट अशा ह्या बॉटल्स आहेत. आणि त्यानंतर मग इथे मला ना कुशन कवर मागवलेले आहे मी. तर प्रत्येक कुशन कवरचा ना 5चा सेट आहे. तर इथं बघू शकता हे ना फक्त 150 रुपयामध्ये मी कुशन कवर घेतलेले आहेत. आणि याची क्वालिटी पण छान आहे. पण याचा जो कलर आहे ना तर तो थोडासा लाईट कलर आहे. पण जी प्राईज आहे ना तर त्याच्या मानाने हे जे आहेत तर हे एकदम बेस्ट आहेत. खूप जास्त महाग वगैरे काही वाटत नाही. फक्त 150 रुपयाच्या आतमध्ये आपल्याला हे येतात. आणि याला चैन वगैरे नाही आहे. जशा प्रकारे आपले कॉटनचे नॉर्मल कुशन कवर असतात ना, नॉर्मल फक्त तिथे मागून, तर मी तुम्हाला दाखवतेच की कशा प्रकारे आहेत. तर इथं बघू शकता अशा प्रकारे हे 5चा सेट येतो. आणि याला चैन वगैरे नाही आहे. तर एक चैनचा पण आहे, तो पण 150 रुपयाच्या आतच आपल्याला मिळतो. पण ही जे डिझाईन वगैरे आहे ना तर ही एवढी जशी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसते म्हणजे मोबाईलमध्ये, अगदी त्याच प्रकारचा त्यांचा कलर आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचं बेडशीट वगैरे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर हे आहे दुसरं. तर ही जी आहेत ना तर हे पण बेस्ट आहेत. पण यांची जी प्राईज आहे ना तर ती थोडी जास्त आहे. ही यांची प्राईज आहे 250 रुपये. पण याची क्वालिटी अतिशय बेस्ट आहे. आणि तुम्हाला बघू शकता जी साईज आहे ना तर ती पण फुल साईजमध्ये वाटत आहेत. म्हणजे किमतीच्या मानाने वगैरे, आणि अजिबात कलर वगैरे यांचा जाणार नाही. म्हणजे जर आपण असं काही बेडशीट वगैरे घेतलं, सिंगल बेडशीट घेतलं, तर मग आपल्याकडे जर कुशन असले तर बेडशीटसोबत ना ती लांब ज्या उशा असतात ना तर तशा आकाराच्या आपल्याला मिळतात म्हणजेच. आणि जर आपल्याकडे कुशन असले तर मग आपल्याला अशा प्रकारे बाहेरून विकत सेपरेट घ्यावे लागतात. तर मग अशा प्रकारे आपण हे असे छान छान असे कुशन कवर आहेत मेशोवरती, तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो. तर मला ना हे खूप जास्त आवडले. पण माझ्या घरी जे कुशन आहेत ना तर त्याला हे फार मोठे होत होते. मी तुम्हाला पुढे दाखवतेच की किती मोठं होते. तर बघू शकता अशा प्रकारचं, पण लावल्यानंतर त्याला अतिशय मस्त असं दिसत होतं. जर तुमच्याकडे कुशन थोडे मोठ्या साईजचे असतील ना तर तुम्ही हे अशा प्रकारचे छान असे हत्तीचे प्रिंटचे कुशन कवर घेऊ शकता 250 रुपयामध्ये. त्यानंतर मग हे होते तिसऱ्या प्रकारचे कुशन कवर. यांना ना चैन होती. चैनमुळे काय होतं की ना एकदम व्यवस्थित फिटिंगला वगैरे अतिशय छान बसतात. पण यांचा जे कलर आहे ना तर तो थोडासा लाईट वाटला मला. म्हणजे प्राईस जवळपास 150 रुपयेच आहे, काही जास्त प्राईस नाही आहे. पण जे आपल्याला म्हणजे फोटो वगैरेमध्ये दिसतं ना तर त्यापेक्षा थोडंसं लाईट वाटत होतं. आणि थोडंसं असं कलर गेल्यासारखं सुद्धा वाटत होतं. म्हणजे तुम्हाला दिसत असेल थोडासा व्हाईट पार्ट मध्यंतरी असा असा दिसतोय. तर त्याच्यामुळे मग मला हे काही एवढं खास वाटलं नाही. पण हे जे आहे ना साईज वगैरे याची एकदम परफेक्ट बसत होती. तर मग मी ना अशा प्रकारे ना ते जे हत्तीचे आहेत तर तेच ठेवायचा विचार केला. कारण की ते 150
150 रुपयापेक्षा 250 रुपयाचे घेतलेले, छान आहेत म्हटलं. आणि हे पण मस्त आहेत, पण थोडंसं असं जुनारसारखं वाटतं आहे, त्यामुळे मग म्हटलं आपण हे घेऊयात. तर इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्त अशी छान जे आहे तरी फिटिंग बसलेली याला. तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकता, एवढं पण काही वाईट नाही आहे. चला तर मग हा व्हिडिओ ना खूप मोठा झाला, कारण की यामध्ये मेशोचे अनबॉक्स रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर केले. तर तुम्हाला जर यापैकी जर काही घ्यायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेल. किंवा की तुम्ही मेशोवरती सर्च करून सुद्धा अशा प्रकारचे घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि क्वालिटी तर छान आहे. आणि मेन म्हणजे ना, मला सगळ्यात जास्त जर काही आवडलं असेल ना तर ते म्हणजेच स्टीलच्या बॉटल्स ज्या आहेत तर त्या मला खूप जास्त आवडल्या आहेत. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, एकदम बेस्ट क्वालिटी आहे त्यांची. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.